नमस्कार, मी सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे। गणेश आगमनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आज गणेश आगमन आहे, त्याच्यामुळे गावामध्ये आम्ही गणपती खरेदीसाठी आलेलो इथे आणि तुम्ही पाहू शकता इथे किती आकर्षक आणि सुंदर सुंदर अशा बाप्पांच्या मूर्त्या आहेत, तुम्ही पाहू शकता। आणि फर्स्ट टाइम म्हणजे लग्न झाल्यापासून पहिल्यांदा मी गणपतीला घेण्यासाठी आलेली आहे। आम्ही तिघे पण आलेलो। पण लागलं आता पण छान आजोबा गणपती पप्पा घ्यायचं टिकलेलं हा मस्त हा जरा असं हाय की झाली की ती चव खाली तांदूळची रस नाही घातली तो घालता नंतर ठेवायचे आधीच ते साईडला ठेव। खूप वेळ गणपती पाहिल्यानंतर एक गणपती पसंत पडला आणि माझ्या मुलाचं असं होतं की माझ्या मुलाचं म्हणजे बाकीच्या घरचे जे काही लहान लहान मुलं असतील ना, त्यांचं एकच मत असतं की गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची तर मोठीच घ्यायची। आणि तसंच माझ्या मुलांनी पण केलं, ही गणपतीची मूर्ती नको, ती गणपतीची मूर्ती नको, असंच पाहिजे तसंच पाहिजे। त्यांनी खूप त्रास दिल्याच्या नंतरनं ही गणपती बाप्पाची मूर्ती आम्ही पसंत केली आणि आम्ही त्यांना आमच्या घरी विराजमान केलं। तर आत्ता चालू आहे आमच्या घरच्या गणपतीची स्थापना आणि पूजा वगैरे करणं चालू आहे। तर पाहू शकता आम्ही काही म्हणजे गौऱ्या यायच्या त्या दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी जास्त लाईटिंग वगैरे करणार आहोत। अगोदर काही करायला वेळही भेटला नाही आणि आजूबाजूची परिस्थिती पण अशी नव्हती की करावं लगेच म्हणून, मग त्याच्यामुळं काही आम्ही केलं नाही। तुम्ही पाहू शकता की आयुषची किती गडबड चालू आहे, मध्ये मध्ये करणं चालूच आहे। अगोदर जे काही सुपारी वगैरे असते त्यांना अभिषेक घातला, म्हणजे गणपती बाप्पा म्हणून त्याचा अभिषेक घालून त्यांची पूजा केली आणि तर गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठानाची पूजा आपण संपन्न केलेली आहे। गुलाल लावतो आहोत। पाठीमागचं तुम्ही पाहतात असाल तर ते टीव्हीचं कॉर्नर आहे, टीव्ही युनिट आहे। तर तिथला आम्ही टीव्ही काढलेला आहे, कारण की गेल्या वर्षीपासून आम्ही तिथेच बसवायला चालू केलं आहे गणपती बाप्पांना आणि गौऱ्यांना पण तिकडच्या साईडला टीव्ही साईडला काढून खाली मांडलेला आहे, तुम्हाला थोडंफार दिसत असेल व्हिडिओमध्ये। आणि पाठीमागच्या वेलींची जी स्लायडिंग आहे ती आम्ही गेल्या वर्षी खरेदीला गेलतो तेव्हा घेतलेली आहे ही। आणि 5 फळं नारळ असं इथं म्हणजे विधीपूर्वक आम्ही म्हणजे सगळं मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि आई जसं जसं सांगत होत्या तसं आम्ही करत होतो। पूजा झालेली आहे संपन्न, आता आरतीची तयारी चालू आहे आपली इथं।
आमच्या इथली गणपती बाप्पाची पूजा तर झालीच आहे. तुमच्या इथले गणपती बाप्पा बसले की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून मला आणखी प्रोत्साहन द्यायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासाठी रोज येत राहीन. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.